इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से रोज दावत इफ्तार का प्रोग्राम रखा गया। इस इफ्तार प्रोग्राम में सर्व पक्ष के लोग, शिवसेना, भाजपा, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन के नगर सेवक, सभी पक्ष के नगर सेवक यहाँ पर आए थे। मैं उनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। और हमारे ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन के तमाम पदाधिकारी, इन्होंने बहुत अच्छा काम किया, उनका भी शुक्रगुजार हूँ। और इसी तरह ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से 10 दिन का कुरान मुकम्मल हो गया। आज उसकी दुआ है इंशाल्लाह, और अच्छे पैमाने पर इंशाल्लाह प्रोग्राम हुआ है। मैं सोलापुर शहर के तमाम हिंदू मुस्लिम भाइयों को आने वाले रमजान ईद की मुबारकबाद देता हूँ। और ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से सभी मेरे भाई बहन हिंदू भाइयों को ईद मुबारकबाद देता हूँ। मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना हा पवित्र महिना म्हणून आपण संबोधतो। आज त्याचाच भाग म्हणून आमचे शौकतभाई पठाण यांचा रोजा इफ्तार कार्यक्रम सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांना एकत्रित करून सामाजिक सलोखा राखण्याकरता अतिशय चांगला उपक्रम दरवर्षी ते करत असतात। आज या रमजान महिन्याच्या पवित्र महिन्याचं सर्व मुस्लिम बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। सोलापूर शहर हे आपलं शहर आहे, त्या शहराला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सोलापुरातल्या सर्व नागरिकांची आहे आणि सोलापूरचं विविधतेने नटलेल्या या शहराला एकत्र दाखवण्याचं काम भविष्यात आपल्या सगळ्यांना करायचं आहे। रमजानच्या पवित्र महिन्याच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज प्रभाग क्रमांक 16 आणि यशोदा फाउंडेशनच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टी ठेवलेली होती। ते महिलांना वेगळी व्यवस्था आणि पुरुषांना वेगळी व्यवस्था केलेली होती। आमच्या नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे आहेत, वाहिदापा भंडाले आहेत, आराधना आहे, आमचे यशोदा फाउंडेशनच्या कार्यकर्ते आहेत। या सगळ्यांनी मिळून आज आमच्यासोबत इफ्तार केलेला आहे। आणि एक हिंदू आणि मुस्लिम हे जे एकतेचं प्रतीक आहे ते आज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। तर मला असं वाटतं की येणाऱ्या रमजान सणानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देखील देते आणि हा जे एकोपा आहे तो असाच टिकून राहो। आमच्या ह्या भाजपाच्या नगरसेविका आहे, आम्ही इमाम आहे, तरी देखील असं काही कुठले जातपात कधी आम्ही मांडलेले नाहीये। श्रीदेवताई याच्या पूर्वी देखील आमच्या पक्षामध्ये होते, आम्ही दोघे एकत्रित काम केलंय, त्यामुळे कधी जात धर्म कधीच आम्ही बघितलेला नाही। त्या देखील आम्हाला त्यांच्या सणाला बोलवतात, क्रिसमसला बोलवतात, आम्ही देखील त्यांच्या क्रिसमसमध्ये जातात आणि आमच्या जर त्यावेळेस रोजा इफ्तार असतो त्यावेळेस सर्वजण मिळून आम्ही एकत्रित रोजा इफ्तार करतो। तर पूर्ण सोलापूर शहराला सगळ्यांना मी ईदच्या शुभेच्छा देते, रमजान सणाच्या शुभेच्छा। आज 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि येणारे 20 दिवस देखील चांगले जातील। उपवास खूप चांगले चाललेले आहेत, जास्त गरमी पण नाही, 12 तासाचा उपवास आहे आणि अशामध्ये लहान मुलं अगदी उपवास ठेवतायत।